श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. जी अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखलं जातं. अमावस्या ही तिथी घरातील नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते. त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील जाळी जळमटं, तुटल्या फुटलेल्या वस्तू ह्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि घरामध्ये स्वच्छता आपल्याला ठेवायची आहे. त्याचबरोबर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद, लिंबू आणि त्याचबरोबर खडे मीठ टाकून, गोमित्र टाकून फरशी ही पुसायची आहे. यामुळे काय होतं की घरातली जेवढी बी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते. या सोमवती अमावस्येला आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपलं घर हे आपल्याला नीटनाटकं स्वच्छ करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याला सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचा आहे. उंबरठ्याला पुसायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे, मुख्य दरवाजावरती स्वास्तिक काढायचं आहे आणि ह्या सर्वांची आपल्याला पूजा देखील करायची आहे. तर ही अमावस्या सोमवारच्या दिवशी आल्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान शंकर आणि माता पार्वती यांची सुद्धा लक्ष्मी मातेसोबत पूजा करायची आहे. आणि पूजा वगैरे तर आपण करणारच आहोत, त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत. तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी म्हणजे आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांच्यावरून एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे. ही वस्तू जर आईने आपल्या मुलांवरून ओवाळून टाकली तर मुलांची प्रगती होण्यापासून कुणीही थांबू शकणार नाही आणि मुलांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी ह्या येणार नाही. मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, महिलांनी आपल्या मुलाबाळांसाठी हा जो एक उपाय आहे ना तर तो करायचा आहे. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मुलांची प्रगती होईल आणि हा उपाय केल्यामुळे मुलं जे काही चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, ऐकत नाही, तर ह्या साऱ्या समस्या मुलांच्या दूर होऊन जातील आणि मुलं ऐकायला सुरुवात करतील. त्याचबरोबर मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये जे येणारे अडथळे आहेत तर ते दूर होऊन जातील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर पहा, मुलांची खूप सारी प्रगती होऊन त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छासुद्धा पूर्ण होतात. त्यामुळे आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. आपली मोठे मुलं असतील तरीसुद्धा तुम्हाला त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय करायचा आहे. मोठे मुलं असतात, त्यांचं लग्न जमत नाही किंवा मग मोठे मुलं लग्न झालेले आहेत परंतु संतान प्राप्ती होत नाही, अशा बऱ्याचशा समस्या मुलांच्या जीवनामध्ये घडत असतात. या मुलांना नजरदोष लागलेला असतो, कुणी कर्णीबाधा केलेली असते किंवा मग काही वाईट शक्ती त्यांच्या अवतीभोवती असते ही किंवा काही नकारात्मकता असते. त्यामुळे त्या मुलांच्या ज्या प्रगती होण्यापासून थांबली जाते आणि ती प्रगती थांबू नये म्हणून आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे. तर उद्या अमावस्या आहे. अमावस्या हा नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्यामुळे त्या दिवसाचा फायदा करून आपल्याला घ्यायचा असतो. म्हणून ह्या दिवशी आपल्याला मुलांवरून जी काही मी वस्तू सांगणार आहे ती ओवाळून टाकायची आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे. तर यासाठी आपल्याला 1 वाटीभर भात शिजवायचा आहे. हा भात तुम्हाला रात्रीचा किंवा मग खूप आधी शिजवून ठेवलेला आहे तो घ्यायचा नाही. तुम्हाला ताजा भात शिजवायचा आहे आणि तुम्हाला उपायासाठी जेवढा लागणार आहे तेवढाच भात तुम्हाला शिजवायचा आहे. म्हणजे 1 प्लेट भरून होईल एवढा भात शिजवला तरी चालेल. घरात 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी एकच भात शिजवा आणि त्याच्या वेगवेगळ्या प्लेटमध्ये तो भात घ्यायचा. आता पहा, हा भात तुम्ही कसा करायचा आहे. तर हा भात करत असताना तांदूळसुद्धा तुम्हाला धुवायचे नाही, तसाच तो भात शिजवायचा आहे. त्यामध्ये तेल टाकायचं नाही, मीठ टाकायचं नाही, अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे. आणि जो हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उद्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी 12च्या आतच करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. त्यामुळे सकाळी 12च्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा भात प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्यानंतर तो भात मुलांना पूर्व पश्चिम दिशेला बसवायचा आहे आणि तो भात जशी आपण आरती ओवाळतो त्याप्रमाणे मुलांवरून उतरवायचा आहे. आणि हा भात ओवाळताना आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही. हा उपाय करताना कुणाशीही आपल्याला बोलायचं नाही किंवा काही शब्दही उच्चारायचे नाही. हा भात ओवाळायचा आणि डायरेक्ट आपल्या घराच्या बाहेर आपल्याला जिथे पक्षी येतात त्या ठिकाणी खायला ठेवायचा आहे किंवा मग तुमच्या टेरेसवर बाल्कनीत तुम्ही ठेवू शकता. पशुपक्षी जरी तिथे आले नाही किंवा मग कुत्रे असतील तर त्या कुत्र्यांनी जरी तो भात खाल्ला तरीसुद्धा चालेल. परंतु आपल्याला हा भात अशा ठिकाणी ठेवायचा आहे की त्यावरती कुणी माणसांचा पाय पडणार नाही. तर अशा पद्धतीने तो भात आपल्याला ठेवायचा आहे. हा उपाय केल्याने मुलांचा चिडचिडेपणा, हट्टीपणा अगदीच शांत होऊन आता बघा तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदाच भात शिजवायचा आहे आणि 2 वाट्यांमध्ये वेगवेगळा घ्यायचा आहे आणि तो दोघांवरून तुम्हाला उतरवून अशा पद्धतीने तो पशुपक्ष्यांना खायला ठेवायचा आहे. आणि बघा भात हा जास्तीचा शिजवायचा नाही जेणेकरून तो उरेल आणि मग घरातली कोणी खातील असं अजिबात करायचं नाही. जेवढा उपायासाठी लागणार आहे तेवढाच भात आपल्याला शिजवायचा आहे आणि तो पूर्ण भात आपल्याला हा उपायासाठी वापरायचा आहे. आता बघा बरेच जण असंही म्हणतील की आमचे मुलं ही बाहेरगावी शिकायला आहेत, मग आम्ही हा उपाय कसा करायचा. तुमच्या मुलांचा तुमच्याकडे फोटो असेल त्या फोटोंवरून हा भात ओवाळायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तो पशुपक्ष्यांना खायला द्यायचा आहे. हा जो उपाय आहे तर तो तुम्ही फक्त अमावास्येच्या दिवशीच करू शकताल आणि तो सकाळी 12 वाजायच्या आतच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा मुलांना भरपूर वेळा नजर लागली जाते. हे दोष जे आहेत नजर दोष तर ते बाहेरच्या व्यक्तींकडूनच लागतील असं अजिबात नाही. घरामध्ये आईवडिलांकडून सुद्धा हे नजर दोष लागले जातात आणि त्यामुळे मुलं हे चिडचिडे हट्टीपणा करायला सुरुवात करतात आणि त्यांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगतीही होत नाही. त्यामुळे असे हे जर उपाय आपण अशा अमावास्या तिथींना किंवा काही विशिष्ट तिथींना जर केले तर मुलांचे सर्व दोष हे नाहीसे होतात. तर पहा हा उपाय करण्यासाठी आईला काही प्रॉब्लेम असेल, मासिक धर्म असेल किंवा मग काही प्रॉब्लेम्स असतील तर आई घरातल्या वडिलांनी जरी हा उपाय केला मुलांसाठी तरी चालेल किंवा घरामध्ये मोठे आजी आजोबा कुणीही असू द्या, कुणीही मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. त्यामुळे पहा हा उपाय आपल्याला अमावास्येलाच करता येणार आहे. त्यामुळे तो उपाय तुम्हाला सकाळी 12च्या आतच करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.